कौतुक वाटतंय की नाही. आपल्या सुद्धा मुलाने इथे येऊन टाळ घेऊन उभा राहिलं पाहिजे. ज्याचे आई वडील पुण्यवान असतात ना त्याचीच मुलं या ठिकाणी टाळ घेऊन उभी राहत असतात. खऱ्या अर्थाने सर्व मुलं आपल्या संस्थेतील या ठिकाणी सुंदर असा साज आहे. तुमच्या सगळ्यांची उपस्थिती आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल 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 विठ्ठल. आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण खऱ्या अर्थाने सौभाग्याचं जीवन त्यांना प्राप्त झालेलं आहे. प्रत्येक बाई आपल्या उराशी एक स्वप्न बाळगून असते की अखंड चुडामंदी सौभाग्याचं लेणं आहे वाचं मरण आपल्याला प्राप्त व्हावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. हे सौभाग्याचं जीवन आपल्याला प्राप्त व्हावं. पतीच्या नंतर नाही तर पतीच्या अगोदर गेल्यानंतर त्या बाईचा थाट काही वेगळाच असतो. त्या ठिकाणी कुंकवाचा सडा, ते कुंकवाचं लेणं, सौभाग्याचं लेणं, त्यानंतर सुद्धा खूप मोठा थाट असतो सौभाग्याचा. आणि हे सौभाग्याचं जीवन खऱ्या अर्थाने ताईंनी आपल्या जीवनाशी हे स्वप्न बाळगलेलं असावं की मला आहे व मरण प्राप्त व्हावं. आणि खऱ्या अर्थाने त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे असं आपण समजू. आणि सौभाग्याचं जे मरण असतं ना माईबाप, हे पुण्यवानालाच प्राप्त होतं बरं का. ते मरण कुणालाही मिळत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ताई साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये सगळं काही जिंकलं असं म्हणायला पण काही हरकत नाही. म्हणून आज खऱ्या अर्थाने आपण सर्वजण आलात ना, त्यांच्यासाठी आपण एवढीच आपली पुष्पांजली आपण अर्पण करायची आहे की आपण आपल्या पत्नीचा, आपल्या अर्धांगिनीचा, आपल्या नारीचा, आपल्या सौभाग्यवतीचा तिच्या जीवनामध्ये गुणगौरव केला पाहिजे, तिचा आत्मसन्मान केला पाहिजे. किती मोठा त्याग असतो या माता भगिनींचा. नारी शक्तीचं खूप मोठं समर्पण असतं. सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, देवपूजा करावी, घरातली सगळी कामं आवरावी, झाडून पुसून काढावं. तुम्हाला 10 मिनिटाच्या आत चहा लागतो. चहा देणं असेल, जेवण असेल, संध्याकाळी सगळ्यात उशिरा झोपायचं, सकाळी लवकर सगळ्याच्या आधी उठायचं. केवढं मोठं समर्पण या नारीचं असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण त्या नारीचा अपमान कधी करायचा नाही, तिला सन्मान आपण दिला पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणून प्रत्येक स्त्रीला तिच्या नवऱ्यासोबत भांडण्याचा अधिकार आहे की नाही? आहे, भांडलंच पाहिजे. जरी शास्त्राने तो अधिकार दिलाय, जरी तुम्हाला अधिकार नसता दिला तरी तुम्ही भांडल्याच असते, मला माहिती आहे. नाही, आपल्याला तो अधिकार शास्त्राने दिलेला आहे, पण कपट करण्याचा अधिकार आपल्याला नाही. पती सोबत कपट कधी करायचं नाही. भांडलं पाहिजे, प्रेमाचं भांडण असतं नाही का. एक स्त्री आपल्या पतीला भांडू लागली, ती म्हणू लागली की केस माझे वेणी तुझ्या नावाची, भांग माझा सिंदूर तुझ्या नावाचं, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावाचं, नाक माझं नथ तुझ्या नावाची, गळा माझा मंगलसूत्र तुझ्या नावाचं, हात माझे पाटल्या तुझ्या नावाच्या, पाय माझे जोडवी तुझ्या नावाची, पोट माझं गर्भ तुझ्या नावाचा. माझ्याकडे एवढं सगळं माझं असताना दर्शन करते मी, दर्शन करते मी, आशीर्वाद मात्र मिळतो तुला. माझ्याकडे एवढं सगळं माझं असताना दर्शन करते मी, आशीर्वाद मात्र तुझ्या आयुष्याचा. माझ्याकडे एवढं आहे रे सगळं तुझ्या नावाचं, माझ्याकडे एवढं आहे रे सगळं तुझ्या नावाचं, सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं. आहे की नाही? बरोबर आहे ना? इथं आलेल्या प्रत्येक पुरुष मंडळींनी इमानदारीने सांगावं, तुमचं लग्न झालंय असा तुमच्याकडे काय पुरावा आहे का? यांचं किंवा आमचं लग्न झालं तरी आमच्याकडे पुरावा आहे, आम्ही पुराव्यानिशी सांगू शकतो आमचं लग्न झालेलं आहे, आमचा विवाह झालेला आहे. पुरुष मंडळी, तुमच्याकडे काय पुरावा आहे तुमचं लग्न झालंय? म्हणून माझी प्रत्येक पुरुष मंडळींना विनंती आहे, इथून पुढे आपल्या पत्नीचा कधीच अपमान करायचा नाही, करायचा नाही. काय नाही,
तिची काही अपेक्षा नसते, तिला तुम्ही सोनं नका देऊ, 5,000ची साडी नका देऊ, पण तिला बस 2 कौतुकाचे शब्द बोला. इतकी भोळी होती. फक्त 2 आदराचे, प्रेमाचे, कौतुकाचे शब्द तिला बोला, बस पोट भरतं तिचं. संध्याकाळी जेवायला बसलं ना आणि तिसरा घास मुखामध्ये घातला, एवढंच म्हणायचं, वा पाप्याची आई काय भाजी केली आज, हॉटेल मध्ये सुद्धा अशी भाजी मिळत नाही. एवढंच म्हणायचं फक्त. आणि स्त्रियांचं आपल्या पत्नीचं कौतुक आपण नाही करायचं. आपल्या माणसाला आपण नाही किंमत द्यायची तर मग कुणी द्यायची? आपल्या माणसाला आपणच किंमत दिली पाहिजे. नारी शक्तीचं फार मोठं समर्पण असतं मायबाप. खऱ्या अर्थाने ताई साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सगळं काही प्राप्त करून घेतलेलं असल्यामुळे स्वर्गाची दार त्यांच्यासाठी मोकळी लक्षात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या निमित्ताने आज आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे. जन्मारी मरण हा एक सोहळा आहे. माऊली म्हणतात, देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळिया. या देहाच्या गावामध्ये 2 प्रकारचे सोहळे, एक जन्माचा सोहळा आहे, दुसरा मरणाचा सोहळा. जन्माचा सोहळा आपण सगळेजण आनंदाने साजरा करतो. अरे मरणाचा पण सोहळा आनंदाने साजरा केला पाहिजे, कारण तो पण एक सोहळाच आहे असं माऊली म्हणतात. आणि म्हणून आज या ठिकाणी सोहळा आहे असं समजा. आणि आज या ठिकाणी त्या निमित्ताने आपण सर्वजण आलेले. खऱ्या अर्थाने त्यांना मुलं असतील ना, छोटी असतील अजून. खऱ्या अर्थाने ती मुलं जरी मायेची सावली त्यांच्यावरून गेली, खऱ्या अर्थाने खूप दुःखाची गोष्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आईची माया खूप मोठी असते, लक्षात घ्या. आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या जर गाथ्यामध्ये बघितलं तर गाथ्यामध्ये जवळजवळ 127 अभंग महाराजांनी फक्त आई विषयी लिहिलेले. नेमकी आई काय असते, आईच्या शब्दामध्ये त्यांनी वर्णन करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यापैकी हा जो अभंग आहे तो सगळ्यांच्या परिचयाचा आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती. बघा, म्हणजे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी संतत्वाला मातृत्वाची उपमा दिलेली. तसं जर पाहिलं तर संतत्व हे खूप महान आहे आणि मातृत्व हे खूप लहान आहे. मग त्या संतत्वाला मातृत्वाची उपमा का, याचं कारण असे, जगाच्या पाठीवर दुसरा कोणता दृष्टांत पण नाही मातृत्व एवढा, म्हणून मातृत्वाची उपमा कोणाला आहे? संतत्वाला आहे. संतत्व खूप मोठे, अमर्याद आहे. अणु रेणू या तुकडा तुका आकाशा एवढा. म्हणून मातृत्व जरी लहान असलं तरी जगाच्या पाठीवर निरपेक्ष निस्वार्थ प्रेम करणारं कोण आहे? कोणतं नातं आहे? आईचं नातं आहे. आणि म्हणून जगामध्ये जी आई आपल्याला आयुष्यभर आपल्यावरती माया करते, आपल्याला प्रेम लावते, त्या आईची अपेक्षा आपल्याकडून काही नसते, लक्षात घ्या. त्या आईचं महत्व आपल्याला समजण्याच काळाची गरज आहे. ज्या लोकांना आई बापच कळत नाहीत त्यांना देव कुठून कळायचं? आई बाप ज्याला कळाले ना त्यांना देव कळाला, पण ज्यांना आई बाप नाहीत कळत त्यांना देव कळणं कठीण आहे. आणि म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी आईचं वर्णन करत असताना आईचं वात्सल्य मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. संतांचं जे कर्तृत्व आहे, संत जे या ठिकाणी येतात जगाच्या कल्याणासाठी येतात, परंतु आईचं कर्तव्य काय तर मुलाचं कल्याण झालं पाहिजे. कारण स्वतःचा मुलगाच तिच्यासाठी संपूर्ण जग असतं की नाही? समाजामध्ये म्हणूनच विश्वास ठेवायचा असेल तर एक तर संतांवरती ठेवा, नाही तर मग आई वडिलांवरती ठेवा. बाकी कोणावरती जरी नाही विश्वास ठेवला तरी चालेल. संत म्हणजेच गुरु असतील, संत असतील किंवा आपले आई वडील असतील, आपलं हित त्यांच्या इतकं कोणालाच ठाऊक नसतं, कोणा आपल्या आई वडिलांशिवाय. म्हणून आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. अलीकडे आपण बघतो समाजामध्ये कशी लोक आपली प्रगती व्हायला लागली तर काही लोकांना बघवत सुद्धा नाही, परंतु आपली जशी जशी प्रगती होते तसं तसं आई वडिलांचं अंतःकरण भरून येतं. म्हणून ते नातं जगामध्ये त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. समाजामध्ये 4 प्रकारची लोक आहेत. पहिला वर्ग असा आहे जो स्वतःचाही फायदा करत नाही, दुसऱ्याचा फायदा होऊ देत नाही, स्वतःचंही हित करत नाही, दुसऱ्याचंही हित होऊ देत नाही. दुसरा वर्ग असा आहे जो स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल, अशी काही लोक आहेत समाजामध्ये.
तिसरा वर्ग असा आहे स्वतःचाही फायदा करतो आणि दुसऱ्याचा पण फायदा करतो. आणि चौथा वर्ग असा आहे जो केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच या ठिकाणी येतो, तो वर्ग संतांचा आहे. अशी 4 प्रकारचे लोक आहेत समाजामध्ये राहतात. पहिला वर्ग असा आहे जो स्वतःचंही हित करत नाही, दुसऱ्याचंही हित होऊ देत नाही. माऊली म्हणतात, माऊलींची ओवी, आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंग ऐसा सणे दीपाचे. माऊली म्हणतात रात्री दिव्याच्या भोवती पतंग नावाचा कीटक असतो बघा, तो जसा गिरट्या घालतो आणि त्यावरती झडप घालून तो स्वतःही जळून भस्म होतो आणि दुसऱ्यालाही अंधकार करतो, त्या पद्धतीने हा वर्ग स्वतःचंही हित करत नाही आणि दुसऱ्याचंही हित होऊ देत नाही. एक अधिकारी असतो आणि तो अधिकारी भाजी मंडईत भाजी घेण्यासाठी जातो. गेल्यानंतर हातामध्ये वांग घेतो, मावशीला विचारतो, मावशी वांगी किती रुपये किलो? मावशीने सांगितलं फक्त 5 रुपये किलो. त्याने हातातलं वांग रागाने खाली टाकलं आणि म्हटलं, इतके महाग? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? म्हटलं, मनाला वाटेल तसं भाव लावता. मावशी म्हटली, अहो तुम्ही असा गोंधळ करू नका, जर तुम्ही असा गोंधळ केला तर माझी वांगी कुणीच घेणार नाही हो. तो म्हटला, मावशी त्याची चिंता तुम्ही करू नका. म्हटला, या वांग्याला माझा हात लागलाय. कुणाचा? या पठ्ठ्याचा हात लागलाय. म्हटला, आणि ज्या ठिकाणी या पठ्ठ्याचा हात लागतो त्या ठिकाणी काहीच शिल्लक राहत नाही. मावशी म्हटली, अगं बाई तुमच्या हातामध्ये एवढी काय जादू आहे? तेव्हा त्याने सांगितलं, ओ मावशी, याच हाताने 100 एकर जमीन घालवली, तिथं तुमच्या एवढीशा वांग्याची काय किंमत? म्हणून काही लोक असे स्वतःचाही फायदा करत नाही, दुसऱ्याचाही फायदा होऊ देत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरा वर्ग समाजामध्ये मी सांगितलं, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल अशी काही लोक आहेत. माऊली म्हणतात, तैसे मने वाचा काय, भलतया दुःख देत जाय, स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल अशी काही लोक आहेत. म्हणजे तुझी दाढी जळाली तरी चालेल पण माझी बिडी पेटली पाहिजे अशी काही लोक आहेत. तिसरा वर्ग समाजामध्ये असा आहे जो स्वतःचंही हित करतो आणि दुसऱ्याचंही हित करतो. गंगा ज्या वेळेस प्रवाह रूपाने वाहत असते त्यावेळेस तिच्यामध्ये अनेक लोक स्नान करतात, पवित्र होतात, पण तिचा स्वार्थ काय असतो? समुद्राला जाऊन मिळायचे बस. पण परार्थ काय? वृक्षांना पाणी पुरवठा करते, लोकांना तिच्यामध्ये स्नान केल्यानंतर ती पवित्र होतात. सूर्य उगवतो आणि मावळतो, हा झाला त्याचा स्वार्थ. पण संपूर्ण जगाला तो प्रकाश देतो, हा झाला त्याचा परार्थ. आणि चौथा वर्ग समाजामध्ये असा आहे जो फक्त आणि फक्त दुसऱ्याच्या हितासाठीच या ठिकाणी येतो, तो वर्ग आहे संतांचा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूत. संतांशिवाय आपल्याला कोणीच आपलं हित सांगणार नाही. संतांनी आपलं हित सांगितलं, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध. संतांनी सांगितलं, बाबांनो हे संपूर्ण जग खोटं आहे,